हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. त्यासाठी मी इथे 500 ग्राम गाजर किसून घेतलेत. 500 ग्राम म्हणजेच अर्धा किलो गाजर. आणि कढई ठेवली, त्या कढईमध्ये तूप टाकले, गाईचं तूप टाकले. बदाम आणि पिस्ता थोडेसे हाफ हाफ कट करून घेतलेत, तुपामधून काढलेत. जास्त नाही भाजायचे ते, नाहीतर कडवटपणा येतो त्याला. त्याच तुपामध्ये मी गाजरचा किस टाकलाय, आपण किसून घेतलेला. पूर्ण किस टाकायचा. त्याला चम्मचनी छान हलवून घ्यायचं, सगळीकडे तूप लागेल असं. आणि एक 10 मिनिट परत झाकून ठेवायचे, मंद आचेवर झाकायचे. त्याच्यामध्ये पूर्ण सॉफ्टपणा येतो, म्हणजे नरम होतात ते गाजर. मग त्यात 1.5 ते 2 वाटी मी दूध टाकले. परत खालून वरून हलवून घ्यायचं पूर्ण. दूध टाकल्यानंतर साखर टाकायची. मी 1.5 वाटी साखर टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. गाजर पण गोडच असतात, त्यामुळे थोडी साखर कमी घातली तरी चालतं. त्याला छान पाणी सुटतं साखरेचं, बघू शकता तुम्ही. आपण जेवढी क्वांटिटी टाकली त्यापेक्षा थोडी क्वांटिटी कमी होणं म्हणजेच ते थोडंसं नरम होतात. क्वांटिटी नाही कमी होत त्याची, थोडे सॉफ्ट होऊन जातात ते. मी अशा डिशमध्ये काढून घेतलेत काचेच्या. छान असा हलवा. तुम्ही याला स्टोर पण करू शकता थोडं फ्रीजमध्ये. असं काढून घ्यायचं. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला हलवा तयार आहे खाण्यासाठी. हिवाळ्यामध्ये लहान मुलांसाठी वगैरे खूप चांगला असतो हा. तुम्ही पण करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.